नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खानापूर जांबोटी मार्गावर नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने नाल्यावरील संरक्षक कठड्याला जबरदस्त धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर व अन्य 1 किरकोळ जखमी झाला आहे. खानापूर जांबोटी मार्गावरील शनैया गार्डन नजीक मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात मच्छे येथील शंकर उर्फ मिथुन मोहन गोमनाचे वय वर्षे 25 व आशिष मोहन पाटील वय वर्षे 26 मूळ गाव हत्तरवाड खानापूर सध्या राहणार मच्छे बेळगाव हे दोघे जागीच ठार झाले. अपघातग्रस्त कारमधील निकेश जयवंत पवार वय वर्षे 25 राहणार मच्छे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी बेळगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. परिवहन मंडळाच्या महिला बस वाहकाला मारहाण करण्यात आली आहे. सौंदत्ती तालुक्यातील हिडनाळजवळ ही घटना घडली असून सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मात्र पोलिसांनी संबंधितांवर अद्याप कारवाई केली नाही असा आरोप केला जात आहे. दरम्यान भारतीय संस्कृती फाउंडेशनने मारहाण प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे हिवताप आणि डेंग्यू सारख्या आजारांचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्यासाठी बिजगर्णी ग्रामपंचायतीने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार डास प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. पाण्याच्या टाक्यात डास प्रतिबंधित करणे, अळीनाशकांची फवारणी करणे, बांधकामाच्या ठिकाणी कीटकनाशक धूर फवारणी करण्यावर भर दिला जात आहे. रोगाचा फैलाव रोखण्यासाठी बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, येळेबैल आदी गावांमध्ये धूर फवारणीची कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे धनंजय पाटील आणि सहकार्यांनी खानापूर रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे स्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची विनंती करण्यात आली आहे. अलीकडे रेल्वे स्थानकावर अपहरण, चोरी व इतर गोष्टी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर तातडीने सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे. याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ब्रह्मलिंग गल्ली येथील अरुंद व रस्त्यापेक्षा उंच मोरी अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून नवीन गटार मोरीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संदीप अष्टेकर व मेहबूब नावगेकर यांनी केला आहे. नागरिकांच्या मागणीप्रमाणे गटारी न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. न्यायालयाने खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग तसेच अन्य भेसळयुक्त पदार्थांवर बंदी घातली आहे. त्याचे सर्रास उल्लंघन निपाणीत होत आहे. बुधवारी सायंकाळी अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने अचानक शहरात तपासणी मोहीम हाती घेऊन कारवाई सुरू केली. नियमांचे पालन न करणाऱ्या 15 ते 20 हॉटेल व चायनीज सेंटरवर आरोग्य आणि अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून तपासणी केली. यामध्ये 8 हॉटेलमध्ये हानिकारक रंगाचे 8 डबे आढळून आले तर 3 हॉटेलमध्ये अजिनोमोटो दिसून आल्याने या सर्वांना नोटीस देण्यात आल्याची माहिती आरोग्य व अन्न सुरक्षा विभागाचे जिल्हाधिकारी डॉ. जगदीश यांनी दिली. मात्र अनेक दुकाने तसेच बेकरींमध्ये मुदत संपलेल्या पदार्थांची विक्री सर्रासपणे होत असून याकडे मात्र सोयीस्करपणे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप होत आहे. कणगलेसह परिसराला बुधवारी झालेल्या पावसाने झोडपून काढले, त्यामुळे शेती कामांना गती आल्याचे दिसत आहे. सध्या सोयाबीन, भुईमूग, मिरची, हायब्रिड पिकास फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. औषध लागवड खरेदीसाठी खत विक्री दुकानात गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. असे असले तरी जोरदार पावसाची गरज व्यक्त होत आहे. निप्पाणी तालुक्याच्या तहसीलदारपदी मूळचे निप्पाणीचे आणि सध्या कारवार जिल्ह्यातील कुमठा तालुक्याचे तहसीलदार असलेल्या प्रवीण कारंडे यांची नियुक्ती झाली आहे. महसूल खात्याच्या वतीने अधिकृतपणे बुधवारी रात्री हा आदेश जारी झाला. निप्पाणीत सध्या कार्यरत असलेले तहसीलदार M.N. बळीगार यांची कुमठा येथे कारंडे यांच्या जागेवर बदली झाली आहे. तालुका पंचायत कार्यालयातील लिपिक पदापासून तालुक्याचे प्रमुख पद असलेल्या तहसीलदार पदापर्यंत त्यांनी घेतलेली झेप यामुळे निप्पाणीच्या शिरपेचात
मानाचा तुरा रोवला गेला असून कारंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चिकोडी सदलगा विधानसभा क्षेत्रातील चंगूर व इंगळी गावातील क्षारपड शेती जमिनी सुधारण्यासाठी 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. क्षारपड जमीन सुधारणा योजनेअंतर्गत बाधित क्षेत्राचा विकास करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांसाठी अधिकचा निधी मंजूर करून आणला आहे. या योजनेचा 769 शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची माहिती विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली. बेळगाव हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या भाजीपाल्याची चव चाखण्याची मजा काही औरच असते. सध्या पावसाला सुरुवात झाली असून बाजारपेठेत अळंबीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्षातील 12ही महिने फार्मिंगच्या माध्यमातून उत्पादन केलेली अळंबी म्हणजेच बटन मशरूम उपलब्ध असते. मात्र या हंगामात येणाऱ्या पारंपरिक अळंबीचा आस्वाद घेणे हे कित्येकाच्या पसंतीचे असते. सध्या अळंबी खरेदीसाठी बाजारपेठेत खवय्यांची गर्दी होत आहे. निसर्गाने आपल्याला विविध वनस्पती अन्न पदार्थाच्या स्वरूपात दिल्या आहेत. यापैकीच एक असणारी ही वनस्पती म्हणजे अळंबी. जगभरात अळंबीच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत. मात्र नैसर्गिक पद्धतीने वाढणाऱ्या या अळंबीला पावसाळ्यात विशेष पसंती दिली जाते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.